ठीक, लक्ष द्या. गणेश तुझा आवाज जास्त येतोय. ठीक आहे, चल लक्ष द्या. काल आपण काय केलेलं होतं, काल आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघितली होती. कॉलम बीम कनेक्शन आपल्याला करायचंय डिझाईन. त्याच्यामध्ये आपण सेक्शन चूज केला. त्याच्यानंतर लास्टला आपण एक फायनल चेक दिला. तर कालच्या ज्या स्टेप आहेत त्या आज आपण परत एकदा रिवाइज करून घेऊ. सर्वात पहिले 1 नंबरची स्टेप काय करायचंय सांगा मला. फॅक्टर्ड लोड. बरोबर, दिलेल्या लोडला आपल्याला काय करून घ्यायचंय, फॅक्टर्ड करून घ्यायचंय. मग तो नुसता लोडच नाही राहणार, ती मुवमेंट पण असणार आहे. म्हणजे दिलेला लोड आणि दिलेली मुवमेंट याला फॅक्टर्ड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला रिक्वायर्ड एरिया काढायचा आहे. मग रिक्वायर्ड एरिया काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, जो फॅक्टर लोड आहे त्याला डिवाइड बाय एफसीडी करायचंय. आता एफसीडी मी तुम्हाला रेंज सांगितली होती, पण आपल्याला सिम्प्लिसिटीसाठी एफसीडी किती अज्युम करायचा आहे सांगा. एफसीडी ची रेंज सांगितली होती आपल्याला अज्युम किती करायचा आहे, 150. बरोबर. आणि त्याच्यावरून जो एरिया येणार आहे त्या एरियाला आपल्याला किती टक्क्यांनी वाढवायचंय सांगा. 20% वाढवायचंय. मग 20% इन्क्रीज करणं याचा अर्थ काल मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं की 20% इन्क्रीज करणं म्हणजे 1.2 नी त्याला मल्टिप्लाय आपल्याला करायचे. मग ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू उचलायची आणि स्टील टेबल ओपन करायचा. स्टील टेबल मधला आय सेक्शन शोधायचा. आता याच्यात पण अजून एक बेसिक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा होता की जिथं आपण पीयू अपॉन एफसीडी हा फॉर्म्युला वापरला होता त्या फॉर्म्युल्यामध्ये लोडला आपण मल्टिप्लाय बाय किती केलं होतं सांगा. लोडला मल्टिप्लाय बाय 2 केलं होतं. हा सिली मिस्टेक वाला पॉइंट आहे. आपण डायरेक्ट लोड डिवाइडेड बाय एफसीडी करून घेतो आणि तिथं आपलं उत्तर चुकतं. आपल्याला 2 इंटू लोड डिवाइडेड बाय एफसीडी करायचंय. असं का करायचंय, कारण की आपल्याला हा कॉलम आणि हा बीम दोघांना कनेक्ट करायचे. म्हणजे मेंबर 2 आहे म्हणून लोड डबल घ्यायचा आपल्याला. कळतंय का मला सांगा. ओके. मग आता ते झाल्यानंतर आपल्याला तो 20% वाढवलेला एरिया त्याच्यापेक्षा जास्त एरिया आपल्याला कुठे निवडायचा आहे, स्टील टेबल मध्ये निवडायचा आहे. मग आपण आय सेक्शन चूज केला होता, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी लिहिल्या होत्या ज्या आपल्याला लागणार होत्या. मग त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, एकदा सेक्शन वगैरे झाल्यानंतर सेक्शनचं क्लासिफिकेशन केलं. स्टेप नंबर 4 मध्ये आपण काय केलं, सेक्शनचं क्लासिफिकेशन केलं. मग क्लासिफिकेशन साठी IS 800 मधला टेबल नंबर सांगा पटकन. 2. बरोबर, टेबल नंबर 2. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, बी अपॉन टीएफ केलं आणि डी अपॉन टीडब्ल्यू केलं. पण त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं होतं की बी म्हणजे BF/2 आहे आणि डी म्हणजे H1 आहे. ओके. मग हे केल्यानंतर आपल्याला तो सेक्शन कळाला की कॉम्पॅक्ट आहे, प्लास्टिक आहे, सेमी कॉम्पॅक्ट आहे का काय. मग हे झाल्यानंतर आपण खाली आलो. क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन झाल्यानंतर स्टेप नंबर 5 मध्ये आपण काय केलं सांगा. आपण काय केलं स्टेप नंबर 5 मध्ये, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन झाल्यानंतर आपण डिझाईन स्ट्रेंथ फाइंड आउट केली. त्याला आपण एनडी म्हटलो, डिझाईन स्ट्रेंथ. मग डिझाईन स्ट्रेंथचा फॉर्म्युला सोपा होता, तुम्हाला पाठ करायला लावला होता. एनडीचा फॉर्म्युला काय, एजी इंटू FY अपॉन गॅमा एम. एजी इंटू FY अपॉन गॅमा एम. मग एजी म्हणजे काय होता, जो स्टील टेबल मधून तुम्ही एरिया चॉईस केलेला होता तो होता एजी प्रोव्हाइडेड. आणि FY म्हणजे काय दिलेला नसतो म्हणून आपल्याला किती घ्यायचं, ऑलवेज 250 घ्यायचा आहे. आणि गॅमा एम आपल्याला IS कोडच्या कोणत्या टेबल नंबर वरून भेटेल सांगा. IS कोडचा, बरोबर, IS कोडचा टेबल नंबर 5. परफेक्ट. म्हणजे लक्ष दे कालचं. मग आता एनडी झाल्यानंतर आपल्याला मेन टार्गेट काय, एमडी काढायचं. मग एमडी काढण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन होते. पहिला ऑप्शन होता तो अनसपोर्टेड बीम आहे लॅटरली, आणि दुसरा ऑप्शन होता तो लॅटरली सपोर्टेड बीम आहे. मग लॅटरली अनसपोर्टेड साठी एक फॉर्म्युला बघितला आपण, लॅटरली सपोर्टेड साठी एक फॉर्म्युला बघितला, आणि त्याच्यामध्ये एक पार्ट होता FBD. तर FBD काढण्यासाठी आपल्याला पहिले FCR काढायचा होता आणि FCRB साठी आपल्याला टेबल नंबर 13 चूज करायचा होता.
मग टेबल नंबर 13 वरून आपण सगळं इंटरपोलेशन केलं 3-4 वेळेस आणि FCRB ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. का टेबल नंबर 14 वरून केली? टेबल नंबर 14 वरून FCRB आय थिंक फाइंड आउट केला आणि मग टेबल नंबर 13A ला गेलो आणि तिथं FBD फाइंड आउट केला. मग 13Aच का घ्यायचा? तर अल्फा LT ची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची त्या केस मध्ये? 0.21. बरोबर 0.21. आणि का ती 0.21 घ्यायची? कारण की आपल्याला रोड सेक्शन असतो म्हणून. ओके, आणि ते लगेचच त्याच्यावरती दिलेलं आहे. आय थिंक मला आठवतंय पेज नंबर 54 वर आय थिंक त्या व्हॅल्यू दिलेल्या आहे छोट्याशा अल्फा LTच्या आणि त्या का घ्यायच्या ते पण सांगितले. चालतं, म्हणजे परत एकदा FBD साठी इंटरपोलेशन करायचं आणि फायनली आपल्याला MD फाइंड आउट करता येणार आहे. MD झाल्यानंतर आपल्याला लास्ट काय करायचंय? चेक द्यायचा आहे आणि चेक सगळ्यांचं लक्षात राहिलं पाहिजे. N/ND प्लस M/MD होल ब्रॅकेट लेस दॅन इक्वल टू 1. ओके, हा चेक जर सॅटिस्फाय झाला तर आपलं इथं न्यूमेरिकल संपतंय आणि आपल्याला 6 किंवा 8 मार्क्स मिळत आहे. तर क्लिअर इथपर्यंत? हो सर. ओके, आता सगळ्यांनी क्वेश्चन लिहायचं आहे. कॅल्क्युलेटर हातात पाहिजे, बुक पेन पाहिजे, IS कोड पाहिजे आणि स्किल टेबल पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजे. डिसेंबर 2016 ला विचारलेला क्वेश्चन आहे. चला लिहा, क्वेश्चन लिहा. डिझाइन ए, क्वेश्चन लिहा. डिझाइन ए कॉलम, डिझाइन ए कॉलम, डिझाइन a column of a building frame, design a column of a building frame, design a column of a building frame with an effective length of 3.2 मीटर. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ 3.2 मीटर. आता इफेक्टिव्ह लेंथला तुम्ही अंडरलाईन करायची, कारण की काल शिकवताना मी सांगितलं होतं की जी KL ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ असते आणि ती एक तर क्वेश्चन मध्ये दिलेली असते किंवा IS कोड मधून घ्यायची. तर इफेक्टिव्ह लेंथला अंडरलाईन करा. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ 3.2 मीटर, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ 3.2 मीटर subjected to factored load of 500 kilonewton, factored load of 500 kilonewton and factored bending moment of 45 kilonewton dot meter. 45 kilonewton dot meter. Full stop. 45 kilonewton dot meter. Full stop. Check for section strength only. Check for section strength only. Check for section strength only. ओके, आता हा क्वेश्चन आपल्याला डिसेंबर 16 ला 6 मार्काला विचारलेला आहे. तेव्हा बॅड लक होता आय थिंक त्या पोरांचं, म्हणून कमी मार्काला विचारला. असो, तुम्हाला 8 किंवा 6 मार्काला येईल किंवा 6 मार्काला येईल, काय हरकत नाही. 6 ला आला तरी परवडतो हा क्वेश्चन. मग चला, आता सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घेतलाय का? हो सर. सुटलंय का काय? चला, मग आता मला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपल्याला बघायची आणि सॉल्व्ह करायचे. ओके, मग आता कोणतंही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना पोरांनो आपल्याला सर्वात पहिले गिवन डाटा लिहायचंय. काय करायचंय? गिवन डाटा लिहायचं. मग सांगा आता मला काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी? गिवन डाटा सांगा काय काय दिलंय आपल्याला? इफेक्टिव्ह लेंथ. म्हणजे त्याला मी एल इफेक्टिव्ह म्हणतो. किती दिली ती? 3.2. पुढे काय दिलंय? फॅक्टर्ड लोड. त्याला PU किती दिलाय तो? 500 kilonewton. 500 kilonewton. त्याच्यानंतर फॅक्टर्ड मुवमेंट दिली. किती दिली आहे? 45 kilonewton मीटर. 45 kilonewton dot meter. पुढे
मीटर. पुढे काय दिलंय? बस सर. ठीक आहे, इतकंच दिलंय. चला लक्ष द्या. मग आता सोपा क्वेश्चन आहे. ओके, मग आता इकडे लक्ष द्या. सर्वात पहिली स्टेप काय सांगितलं होतं? इफ रिक्वायर्ड असं ब्रॅकेट मध्ये लिहिलं होतं मी. इफ रिक्वायर्ड. काय इफ रिक्वायर्ड? आता त्यांनी क्वेश्चन मध्येच ऑलरेडी फॅक्टर्ड मुवमेंट आणि फॅक्टर्ड लोड दिलेला आहे, म्हणून आपल्याला परत त्याला फॅक्टर करायची गरज नाही. ऑलरेडी दिलेला आहे, आपल्याला तसंच घ्यायचंय. म्हणजे पहिली स्टेप आपली स्किप झाली. कळतंय का सगळ्यांना? हो सर. म्हणून मी ब्रॅकेट मध्ये इफ रिक्वायर्ड दिलं होतं. जर दिलेलं नसेल तर 1.5 1.5 ने मल्टिप्लाय करायचं. पण ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं आहे की फॅक्टर्ड लोड इज दिस आणि फॅक्टर मुवमेंट इज दिस. म्हणजे आपल्याला परत त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. चल लक्ष द्या. मग आता लक्ष द्या. मग आता सेकंड नंबरची स्टेप नंबर 2. ओके, म्हणजे जी आपली पहिली असणार, आपण काय करतो? फाइंड आउट एरिया रिक्वायर्ड. मग एजी रिक्वायर्डचा फॉर्म्युला काय? 2 into PU अपॉन FCD. बरोबर लिहिलाय का फॉर्म्युला? चेक करा. 2 into PU अपॉन FCD. ओके, बरोबर लिहिलेला आहे. मग याच्यामध्ये मला काय सांगा, काय अज्युम करायचं आपल्याला? FCD इज इक्वल टू 150 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याला ब्रॅकेट मध्ये कॅप्शन द्यायचं अज्युम. ओके, मग आता सांगा मला 2 into PU किती आपल्याकडे? 500 into 10⁻³ डिवायडेड बाय FCD किती आहे? 150. सांगा किती आन्सर आलं एजी रिक्वायर्डचं? 6.66. किती? 6.66. एक मिनिट तनिष्क. सर ते 500 into 10⁻³ घेतलंय का तुम्ही? हो, कारण की हे किलो न्यूटन मध्ये आणि हा आपला न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये. मग याला पण आपल्याला न्यूटन मध्ये करावं लागेल. नेहमी लक्षात ठेवा, युनिट कन्व्हर्जन महत्वाचं आहे. ते चुकलं सगळं चुकणार आहे. सांगा 6666. 6666.6 mm स्क्वेअर. आता आपल्याला ह्या सेक्शनला काय करायचंय? किती टक्क्यांनी इन्क्रीज करायचं? सर 16 वेळेस आहे. ओके, म्हणजे 666.67 म्हणू आपण याला mm स्क्वेअर. चालतंय? हो सर. ओके, बर तरी व्यवस्थित करा. हा गेला किती उरलंय? 50,000 डिवाइड बाय 15 गुणिले 2. 4 6 येणार. अरे यार, व्यवस्थित करा रे कॅल्क्युलेट. माझ्याकडे मला पण कॅल्क्युलेटर घ्यावं लागेल. व्यवस्थित करा कॅल्क्युलेट. क्रॉस चेक करत चला. 2 into 500 into 1000 डिवायडेड बाय 150. 4 6 आहे. 4 6 4 times 6 आहे. 4 times 6 आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा पोरांनो. 4.6, कारण की तुमच्यावरच डिपेंड आहे मी. माझ्याकडे कॅल्सी नाही आता सध्या ऍज प्रेझेंट. ओके, चला लक्ष द्या. 4 टाइम्स काय हरकत नाही. 6666.67 आपलं आन्सर आलं. आता काय करायचं? याला कितीने वाढवू सांगा? 20%. बरोबर, 20%. म्हणजे आता इथं लिहायचं असं की इन्क्रीज बाय 20%. इन्क्रीज बाय 20%. मग काय करणार? एजी रिक्वायर्ड इज इक्वल टू 1.2 into 6666.67. मग सांगा एजी रिक्वायर्ड किती आला आता तुमचा 20% वाढवल्यावर? 8000. डॉट 8000 आला. हो, ठीक आहे. 8000 mm स्क्वेअर. चल, आला का सगळ्यांचा? तनिष्क, तू सारखा लेप नको. एकदा मोबाईल साईडला ठेवून दे ना. कशाला त्याला हात लावतो? एकदा ऍक्सेप्ट केल्यावर परत ठेवून द्यायचं साईडला त्याला. आपल्याला डोळ्यांचंच काम आहे फक्त. चला लक्ष द्या. म्हणजे 20% वाढवल्यावर आपला 8000 ला. तुला रिक्वेस्ट पाठवली तनिष्क?
असो, आपल्याला एजी रिक्वायर्ड वाढवल्यानंतर 8,000ला. आता काय करायचं, इथं स्टार मार्क करायचा किंवा हॅशटॅग करायचा अँड सिलेक्ट सेक्शन फ्रॉम स्टील टेबल according to AG required. ओके, चला मग आता सांगा मला, स्टील टेबल ओपन करा आणि 8,000पेक्षा मोठा एरिया असलेला मला आय सेक्शन सांगा. 8,000पेक्षा मोठा एरिया असलेला आय सेक्शन सांगा. ISJB 150. ISJB 150. त्याचा एरिया किती आहे? 9.01 सेंटीमीटर स्क्वेअर. 9.01. त्याला गुणिले 100 कर, किती येतं 9.01 ला? काय सर? 9.01 गुणिले 100 कर ना, किती येतं? सॉरी सर, चुकलं. कळालं का? हो सर. हा, एमएम मध्ये कन्व्हर्जन करायचंय. तिथं स्टील टेबल मध्ये सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला. सेंटीमीटर स्क्वेअरला एमएम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचंय. काल तनिष्कचा तोच डाऊट होता आणि हाच विषय असतो. हेच कॉलेजला आपल्याला शिकवलं जात नाही, म्हणून लाईनशीर कॉलेजचे मास्टर समोर ठेवायचे. कारण की सगळं शिकवता आणि मेन बेसिकच शिकवत नाही. त्या पोराला कळतच नाही एरिया कसा घ्यायचा. आणि हे फार छोट गोष्ट आहे, पण फार महत्वाची. सांगा पटकन. आपल्याला स्टील टेबल मध्ये सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये एरिया दिलाय, त्याला एमएम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायला गुणिले 100 करायचं आपल्याला. मग गुणिले 100 करून 8,000पेक्षा मोठा एरिया सांगा मला. श्रद्धा, आहे का स्टील टेबल? हो सर. पटकन सांग मग. तनिष, काल तुला स्पेशली 15 मिनिटं घालवले त्याच्यावर. पटकन सांग. तू चॅटिंग करू शकतो, ठीक आहे? तुला माईक ऑन करून बोलता येत नाही, चॅटिंग करून सांग मला कोणता सेक्शन घेशील स्टील टेबल मधला. ISLB 500 घेऊ शकतो सर. त्याचा एरिया किती आहे? 95.50 सेंटीमीटर स्क्वेअर. हा, चालतंय. मग ISLB 500 एमएम स्क्वेअर मध्ये सांग ना मला. 9550. 9550 एमएम स्क्वेअर. mm स्क्वेअर. तू जो 450 सांगितलाय चालतंय, काय हरकत नाही. इनी जो घेतलाय तोच आपण घ्यायचा असं नाही. आपलं टार्गेट काय? 8,000पेक्षा वरचा एरिया घ्यायचा आहे. मग तू जो सांगितला त्याचा एरिया किती तनिष? त्याचा एरिया किती आहे? तू जो सांगितला 450, त्याला पुढे काहीतरी नाव असेल ना, नाव भाव पत्ता. फक्त 450 कस काय? आता हिने ISLB सांगितलं, तसं तुझं काय? अच्छा, तुझा बी ISLB का? काय एरिया आहे त्याचा? एरिया काय तनिष? ISLB 450 चा एरिया काय? चालतंय 8,000. ठीक आहे, तू तो घेतला तरी चालेल. असं काही रिस्ट्रिक्शन नाही इथं तुम्हाला, की तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं, 8,000पेक्षा वरती घ्यायचंय. कळालं का श्रद्धा? तुला सापडलं का? हो सर. मग आता आपण हा घेऊ. याच्यामध्ये मला सांगा आपल्याला काय काय लागतं. याचा BF सांगा किती, याचा TF सांगा किती, याचा TW सांगा किती, याचा H1 सांगा किती, याचा RXX सांगा, याचा RYY सांगा, याचा RUU सांगा, याचा RVV सांगा. पटकन सांगा. BF किती याचा? ISLB 500 चा BF किती आहे? सर माझ्या स्टील टेबल मध्ये ना H आणि B आहे, BF आणि असं नाहीये. हा, B हो म्हणजे BF, B विड्थ ऑफ फ्लेंज. हा, तोच B सांग. B 180 आहे. B 180 mm. TF 14.1. 14.1. mm. TW 9.2. 9.2 mm. H1 500. नाही, तो D आहे. H1 असेल बघ तिथं. H1 H1 असेल बघ
सरळ सरळ अशी पुढे जा. तो डी दिलेला आहे तुम्हाला. डी 430.2. बरोबर. H1 आपल्याला 430.2 mm. RXX RXX 20.10. 20.10 mm. RYY 3.34. 3. नाही, आता सेंटीमीटर असेल तर MM मध्ये सांगा बरं का. ते नाही सांगितलं सर. हा, ते तेवढं कॉन्शियस माइंड ठेवायचं आहे. आणि TW वगैरे हे पण व्यवस्थित आहे का बघा. सर RXX सेंटीमीटर मध्ये तर इंटू 100 करू ना. नाही 10 कर ना आता. हो सॉरी. सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर MM स्क्वेअर. आता सेंटीमीटर आहे फक्त, म्हणजे 10 कर. RXX ची व्हॅल्यू 201. 201.3 mm. RYY नाही 201 बस तेवढंच. ठीक आहे. RYY 33.4. 33.4 mm. RUU आणि RVV पण असेल बघा तिथं. माझ्या ह्याच्यात नाही सर. नाहीये. चेक करू माझ्या द्या. स्टील टेबल मध्ये नाही येत. तुझा कोणता आहे स्टील टेबल? बिर्ला. हा, IS कोड मध्ये असेल का सर ते? नाही, म्हणजे असायला पाहिजे तसा. याच्यातच चेक कर बघा. ISLB सांगितलं ना तुम्ही. ISLB 500. सॉल्विंग करताना सर आपण RYY कन्सिडर करतो ना, कारण ती छोटी व्हॅल्यू असते. हा, ठीक आहे, काय हरकत नाही, चालतंय. माझ्याकडे तो रामामुत्तमचा होता, रामामुत्तम सरांचा. त्याच्यामध्ये या व्हॅल्यू दिल्या होत्या. असं चाल, काय हरकत पुढे. चला लक्ष द्या. मग आता हे झालं का? सगळ्यांना कळलं का? तनिष, श्रद्धा, स्नेहल कळलं इथपर्यंत? सगळ्यांना कळालं का? हो सर. हो सर. चालते. चला सर, बिर्ला मध्ये H1 कुठे आहे? तनिष, H1 आता तिथं बघणार आहे बाबा. H1 पुढच्या पानावर आहे बघ. किती नंबरला? त्याच्यात पुढच्या पेजवर बघ ना H1. त्या स्लोप डीच्या याच्यात कनेक्शन डिटेल मध्ये H1 दिलाय बघ. ISLV 500 चा H1 दिलाय 430.2. सापडला का? तिथंच आहे, त्याच्या पुढच्या पानावर आहे, म्हणजे पेज नंबर 13 बघ. पेज नंबर 13 वर शोध. हा, म्हणजे याचा अर्थ आपण पहिल्यांदा स्टील टेबल हातात घेतोय असा त्याचा क्लिअर कट अर्थ होतो. असं नाही करायचं पोरांनो, म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम झाला या विषयाला. चला लक्ष द्या. मग आता स्टेप नंबर किती? ही पहिली झाली. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2, ही 2च होती ऍक्च्युली. स्टेप नंबर 2च होती ही. आता स्टेप नंबर 3 काय करायचं आपल्याला सांगा? क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. मग क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन साठी आपल्याला काय करायचंय? क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन साठी आपल्याला काय करायचंय? IS 800 2007 टेबल नंबर सांगा. 2. टेबल नंबर 2. चला मग सगळ्यांनी टेबल नंबर 2 काढा. B/TF म्हणजे BF/2 अपॉन TF. आता BF किती तुमचा? 180 डिवायडेड बाय 2 आणि TF किती तुमचा? 14.2. हे व्यवस्थित सांगितले ना MM मध्ये? TF आणि TW MM मध्ये सांगितले ना? चेक करा बरं का. तुमच्या भरोशावर आहे मी, कारण की इथं तुम्ही चुकले म्हणून हे व्यवस्थित आहे का सांगा.
एकदा चेक करून घ्या. TF 14.1 mm आहे का आणि TW 9.2 mm आहे का? हो सर. ठीक आहे, चला मग हो सांगा सर. पटकन. सांगा पटकन. 6.38. 6.38. ओके, इप्सिलॉन. 38. चला आता नेक्स्ट आहे D अपॉन TW म्हणजेच H1 अपॉन TW. H1 किती आपल्याकडे 430.2 आणि TW किती आपल्याकडे 9.2. सांगा किती उत्तर आलं. आता IS कोड मला पण ओपन करावं लागेल म्हणजे तुम्हाला सांगायला की सेक्शन कोणतं आहे. किती आलं? 46.76. 36. 46. 46. 46.76 इप्सिलॉन. चल लक्ष द्या. मग आता सांगा पहिली व्हॅल्यू ही 9.4 पेक्षा कमी आली ना, म्हणजे हो. पहिल्या याच्यानी सेक्शन काय झाला, प्लास्टिक. सगळ्यांना कळतंय का मी प्लास्टिक का लिहिलं इथं? कारण 6.38 आली आणि कॉलम नंबर 3 याच्यामध्ये 9.4 इप्सिलॉन आहे, त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू आहे, म्हणजे आपला हा सेक्शन प्लास्टिक आला आहे. आणि D अपॉन TW ची व्हॅल्यू आपली 84 पेक्षा कमी आली. याला इथं ठीक आहे, याला जरा विच इज लेस दॅन 9.4 इप्सिलॉन म्हणजे सेक्शन प्लास्टिक आला आणि विच इज लेस दॅन 84 इप्सिलॉन म्हणजे पण सेक्शन काय आला, प्लास्टिक आला. म्हणजे आपण इथं असं लिहू शकतो हॅशटॅग करून की ओव्हरऑल सेक्शन इज प्लास्टिक. ओव्हरऑल सेक्शन इज प्लास्टिक. कोणाला नाही कळालं की सर हे असं का घेतलं का आम्ही वेगळं घेऊ, असं कोणी आहे का? हे क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन कळालं का तनिष तुला? सर स्क्रीन खूप ब्लर होते. एक मिनिट. सगळ्यांना ब्लर होते का स्क्रीन? श्रद्धा तुला ब्लर होते का? श्रद्धा तर लेफ्ट झाली. तनिष तुला ब्लर होते का स्क्रीन? ठीक आहे, एकच मिनिट. वायफाय तर गुड आहे माझं, गुड दाखवत आहे का? कॅमेरा एकदा फोकस करा सर, ते मध्ये मध्ये फोकस लूज करतात. एक मिनिट मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यावर रेकॉर्डिंग जाईल का? आता आली का क्लिअर? हो सर. ठीक आहे, जाऊ द्या, मग रिफ्रेश करायची काय गरज नाही. सगळ्यांना क्लिअर आहे का आता? श्रद्धा, तनिष, स्क्रीन क्लिअर आहे का? ओके. तनिष का आता तुझा प्रॉब्लेम असेल, क्लिअर आहे ना? स्क्रीन क्लिअर आहे ना आता? सांगत चला, मला कळत नाही म्हणजे आपण परत एकदा रिफ्रेश करू. चला आता क्लिअर आहे का स्क्रीन? हो सर. ठीक आहे. मग हे कळालं का तनिष तुला प्लास्टिक सेक्शन कसा आला? श्रद्धा कळालं का? हे कळालं का? मला मेसेज करून सांगा. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ. मग क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन झाल्यानंतर स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचंय सांगा. स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट डिझाइन स्ट्रेंथ. डिझाइन स्ट्रेंथ म्हणजे एनडी फाइंड आउट करायचंय. आणि एनडी साठी फॉर्म्युला काय तुम्हाला? AG इंटू FY अपॉन गॅमा एम. बरोबर. मग एनडी साठी AG प्रो इथं लिहायचा. AG प्रोव्हाइडेड किती घेतलाय आपण? AG प्रोव्हाइडेड किती घेतलाय? 9550 9550 FY 250 आणि गॅमा एमओ 1.10.
आता याच्यात लिहायचं की Fy इज इक्वल टू 250 MPa, गॅमा एमओ इज इक्वल टू 1.10 फ्रॉम IS 800 2007 टेबल नंबर 5, आणि याला कॅप्शन करून लिहायचं अज्यूम. सांगा एनडी ची व्हॅल्यू किती आली? 2.17 into 10⁻⁶. 2.17 into 10⁶ न्यूटन. कारण की हा mm² मध्ये, हा न्यूटन पर mm² मध्ये, आणि याला आपल्याला काही युनिट नाहीच. कळालं का इथपर्यंत? सांगा मला. अजून पण स्क्रीन क्लिअर ब्लर येते का? हो सर. ब्लर येते? हो ब्लर आहे. यार ते गॅमा एमओच्या नंतर काय लिहिलंय सर तुम्ही खाली? गॅमा एमओच्या नंतर IS कोडचा रेफरन्स दिलाय टेबल नंबर 5. ओके ओके. मी फोटो काढतो याचा आणि एकदा रिफ्रेश करून बघतो. पण मी जे सांगितलं ते कळालं ना तुम्हाला? हो सर. अजून पण क्लिअर आहे का? आता परफेक्ट आहे सर. ठीक आहे. मला सांगत चला, म्हणजे आपण रिफ्रेश करत जाऊ. चालतंय. चला, इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? हो सर. आता नेक्स्ट स्टेप आपली काय? एनडी झाला आपला. आता आपल्याला एमडी काढायचा आहे ना, डिझाइन मुवमेंट काढायची. आपण डिझाइन स्ट्रेंथ काढली, आता डिझाइन मुवमेंट आपल्याला काढायची. कॅल्क्युलेट दी डिझाइन मुवमेंट, आणि त्याच्यासाठी आपल्याला IS कोडचा पेज नंबर ऑलरेडी दिलेला आहे. एकच मिनिट बघतो. सर फोटो काढला का? काढलाय. काही नसेल कळालं तर विचारत जा पोरांनो, गपचूप ऐकून नका घेऊ. चल लक्ष द्या, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. चल आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, जी काही स्टेप नंबर असेल ती फाइंड आउट डिझाइन मुवमेंट, आणि डिझाइन मुवमेंटला आपण एमडी म्हणतो. मग आता एमडी काढण्यासाठी दोन प्रकार होते. एक लॅटरली सपोर्टेड होता आणि एक लॅटरली अनसपोर्टेड होता. मग आता मला सांगा, आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी मेन्शन केलंय का की बाबा हा लॅटरली सपोर्टेड आहे का लॅटरली अनसपोर्टेड आहे? क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय का? तुमच्याकडे क्वेश्चन लिहिलेला आहे, सांगा क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे का लॅटरली अनसपोर्टेड आहे का लॅटरली सपोर्टेड आहे? नाही सर. नाही दिलंय. मग जेव्हा केव्हा आपल्याला दिलेलं नसतं ना, तेव्हा आपल्याला अज्युम करावं लागतं लॅटरली अनसपोर्टेड. हा नोट पॉइंट लिहून घ्या. whenever they don't give us the specific type of beam, then we have to assume the laterally unsupported beam.
मग लॅटरली अनसपोर्टेड साठी आपल्याला एमडी चा फॉर्म्युला काय? लॅटरली अनसपोर्टेडचा एमडी चा फॉर्म्युला काय? बीटा बी इंटू झेडपीझेड इंटू एफ बी डी. बरोबर आहे का हा फॉर्म्युला? फॉर्म्युला बरोबर आहे का? अजून एक ब्लर होतंय का? नाही सर. मग बरोबर आहे का? पटकन बोला पोरांनो, तुमचा रिस्पॉन्स राहू द्या, नाही तर मला कीर्तन सांगितल्यासारखं होतं. चला, मग आता याच्यामध्ये बीटा बी काय? तर बीटा बी हा डिपेंड अपॉन क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन आहे. आपला सेक्शन कोणता आलाय सांगा? प्लास्टिक आलाय, कॉम्पॅक्ट आलाय का सेमी कॉम्पॅक्ट आलाय? आपला प्लास्टिक आलेला आहे. मग प्लास्टिक आणि कॉम्पॅक्ट साठी बीटा बी ची व्हॅल्यू 1 आहे. प्लास्टिक अँड कॉम्पॅक्ट. सर हे फॉर्म्युला कुठल्या पेज वरून घेतलंय आपण? हा ते लिहायचं राहिलं आपल्याला पेज नंबर 54 बघा तर बरं, आयस कोड मध्ये पेज नंबर 54 ते लिहायचं आपल्याला तिथं. आयएस कोडचा पेज नंबर 54 नाही 53 बघा, पेज नंबर 53 इथं लिहायचं आपल्याला आयएस, ते कॅप्शन लिहायचं आपल्याला आयएस 800 2007. जर आपण हे लिहिलं नाही ना तर आपले मार्क्स कट होतं बरं का. पेज नंबर 53 आणि क्लॉज नंबर किती आहे? 8.2.1.2 8.2.1.2. ओके, त्याच्यामध्ये पण दिले बघा आपल्याला बीटा बी ची व्हॅल्यू दिलेली सर का? हे 54 वर आहे आय थिंक. नाही 53, एक मिनिट, 54 वर आहे का? हा 54 वर आहे. मग पेज नंबर 54 घ्या अनसपोर्टेड साठी आणि क्लॉज नंबर 8.2.2 आहे. मग त्या केस मध्ये क्लॉज नंबर 8.2.2 तिथं बीटा बी ची व्हॅल्यू दिली, चेक करा. बीटा बी ची व्हॅल्यू 1 केव्हा आहे? जेव्हा सेक्शन आपला प्लास्टिक आणि कॉम्पॅक्ट असतो. आणि सेमी कॉम्पॅक्ट आला तर झेडई अपॉन झेडपी. या झेडई आणि झेडपी ची व्हॅल्यू आपल्याला आयएस कोड मध्येच दिलेली, ते सांगेल मी तुम्हाला कुठे दिलेली. कळतंय का मला सांगा? कळालं का हे? अरे कळालं का? हॅलो श्रद्धा, कळालं का? मेसेज करताय का तुम्ही? ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता झेडपीझेड घ्यायचं आपल्याला. झेडपीझेड घ्यायचंय, कालच सांगितलं झेडपीझेड कुठून घ्यायचंय? आयएस कोड मधला एनेक्स बघायचा आपल्याला. एनेक्स एज बघा, आयएस कोड मधला एनेक्स एज बघा, पेज नंबर 138. आयएस 800 2007 एनेक्स एच त्याच्यामध्ये ISLB 500 साठी ZPZ ची व्हॅल्यू सांगा किती? सांगा. एनेक्स एच मध्ये ISLB 500 साठी ZPZ ची व्हॅल्यू किती सांगा? किती आहे? पटकन सांगा. $17.73 आहे का? चेक करा. 17.73.67 आहे का? चेक करा. पहिले तर एनेक्स एच सापडला का तनिष? आणि ती व्हॅल्यू सेंटीमीटर क्यूब मध्ये, मला MM क्यूब मध्ये करायला काय करावं लागेल सांगा? स्नेहल, श्रद्धा, व्हॅल्यू सांगा. ही व्हॅल्यू सेंटीमीटर क्यूब मध्ये, MM क्यूब मध्ये पाहिजे, काय करावं लागेल? बोला. तनिष
आपल्याला सगळ्या व्हॅल्यू आपण एम मध्ये घेतोय आणि IS कोड मध्ये सेंटीमीटर क्यूब मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, तिला MM³ मध्ये करायचंय. काय करावं लागेल सांगा? आता हे लहान पोरांसारखं कन्व्हर्जन आहे जे फर्स्ट इयरला पण शिकतो आपण. सेंटीमीटर क्यूबचं MM³ मध्ये करायला कितीनी मल्टिप्लाय करावं लागतं? 100. नाही, मग 10⁻³ अच्छा क्यूब आहे. हा असं नका करू. तनिषनी बरोबर सांगितलं 10⁻³ 10⁻³ MM³. चला, आता सगळ्या व्हॅल्यू भेटल्या तर आपण MD ची व्हॅल्यू काढू शकतो. सॉरी, FBD राहिला ना, मेन महत्वाचाच पार्ट राहिला FBD. चला, आता इथे लिहायचं फाइंड FBD. त्यासाठी आपल्याला IS 800 2007 टेबल नंबर 14 अँड टेबल नंबर 13A आपल्याला यूज करायचा आहे. मग त्यासाठी FCRB ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता टेबल नंबर 13 वगैरे काढत. FCRB ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणत्या दोन व्हॅल्यू लागतील? KL/R मिनिमम ची व्हॅल्यू लागेल. आणि KL म्हणजे काय? एल इफेक्टिव्ह आहे अपॉन R मिनिमम. सांगा मग एल इफेक्टिव्ह किती दिला आपल्याला क्वेश्चन मध्ये? हा बघा किती दिलाय, 3200. आणि जे आपण R लिहिलेले होते त्या R मधली मिनिमम व्हॅल्यू काय? आता तुमच्याकडे नसेल ते, आपण RXX आणि RYY 3.34 होती मिनिमम व्हॅल्यू. 33.4 होती. सांगा मग किती आला हा KL/R मिनिमम ची व्हॅल्यू? श्रद्धा, हे का बरं काढतोय आपण, कळतंय ना तनिष? सर 33.4 कशी आली? ती दिली ना, तुम्हीच तर सांगितली मला. 3.34 आहे ना सर. ती सेंटीमीटर मध्ये आहे ना स्नेहल. नाही ना सर. बरोबर ना, त्याला MM मध्ये करायला इंटू 10 करावं लागेल ना. अरे हा, येस. सांगा श्रद्धा, तुला कळतंय का हे का करतोय आपण? त्या टेबल मध्ये हे शोधायची व्हॅल्यू म्हणून करतोय. सांगा किती उत्तर आलं? ब्लर नाही ना स्क्रीन आता? नाही. किती आन्सर आले याचं चॅट सेक्शन मध्ये सांगा. 95.80. 95.80. 95.80. ओके. त्याच्यानंतर अजून एक व्हॅल्यू आपल्याला काढावं लागणार आहे. कोणती? H/TF. H/TF. मग H म्हणजे काय बघितलं होतं आपण? H म्हणजे काय बघितलं होतं? H म्हणजे आपला H1 बघितला होता. H1/TF. मग H1 किती आलेला होता आपला? 430 पॉइंट समथिंग आलेला होता ना. 430.2 डिवाइडेड बाय TF किती सांगितलं होतं तुम्ही मला? 14.2. सॉरी 14.1. सांगा किती उत्तर आलं? 95.80. हा, ते झालं ना. पुढचं उत्तर सांगा. ,430.2 डिवाइडेड बाय 14.1. 30.51. श्रद्धाने सांगितलेलं बरोबर आहे का? 30.51. मग आता FCRB या साईडला आणि H/TF या साईडला. आता FCRB 95.80 कोणाकोणाच्या मध्ये येतो सांगा? 95.80 कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येतो? 90 आणि 100च्या मध्ये येतो का बघा? इकडे 90 येणार, इकडे 100 येणार आणि इकडे 95.80 येणार. आणि H/TF आपला किती आलेला आहे? 30.51 आलेला आहे. आता हा कशाच्या मध्ये येतो सांगा?
30.51 कशाच्या मध्ये येतो? त्या हॉरिझॉन्टल बघा IS कोड मध्ये 30 आणि 35 च्या मध्ये येतो. 30 आणि 35 च्या मध्ये येतो. 30 आणि 35 च्या मध्ये येतो. या व्हॅल्यू कळायला का मला सांगा? या व्हॅल्यू कळायला का सगळ्यांना? तनिष तुला कळायला का या व्हॅल्यू? या कुठून घेतल्या मी? 90, 100, 30, 35. ओके चला. मग आता नेक्स्ट. मग आता 30 ला 90 ला 30 ला व्हॅल्यू काय सांगा? 90 ला 30 ला व्हॅल्यू काय? आता मला जरा बघायला अवघड होईल, तुम्ही सांगा. 90 ला 30 ला व्हॅल्यू काय स्नेहल? 90 ला 30 ला व्हॅल्यू काय अशी बघा, मॅच करा. 322.9. 322.9 आणि 90 ला 35 ला व्हॅल्यू काय? 309.3. 309.3. आता 100 ला 30 ला व्हॅल्यू काय? 100 ला 30 ला 270.9. अरे 90 ला 30 ला 322 आहे. 270.9. चुकतोय का माझं सर? नाही बरोबर आहे. 270.9 आणि 100 ला 35 ला किती? 257.7. क्रॉस चेक करा. क्रॉस चेक करा. बरोबर आहे का? बरोबर आहे. चालतंय. मग आता आपल्याला इथल्या व्हॅल्यू सांगा मला. इथल्या व्हॅल्यू सांगा. चला इंटरपोलेशन करा. तनिष 30 ला ही आहे, 35 ला ही आहे, तर 30.51 ला किती सांगा? पटकन इंटरपोलेशन करा. सगळं कॅल्सी क्लिअर करा आणि व्हॅल्यू सांगा. इंटरपोलेशन करू. येईल ना तनिष करता आता? तर कुठली व्हॅल्यू सांगायची पहिले? इथली सांगा. 30 ला हे, 35 ला हे, तर 30.51 ला किती? पहिले हॉरिझॉन्टल करून घेतो आपण आणि मग नंतर व्हर्टिकल करतो. तनिष काल खूप वेळ घेतला आपण याच्यावर, त्याच्यामुळे यायला पाहिजे इंटरपोल्युशन. 257.7. हा श्रद्धा याची इंटरपोल्युशन सांग. 30 ला ही आहे, याला ही आहे, तर याला किती? आणि प्रत्येक इंटरपोल्युशनला कॅल्सी क्लिअर करायचं. एकदा झाल्यानंतर परत क्लिअर करायचं, परत सेट करायचं आणि परत इंटरपोल्युशन करायचं. 321.54. 321.54. क्रॉस चेक करा. बरोबर आहे का? तनिषने सांगितली आहे. बरोबर आहे का? तनिष का आता परत एकदा कॅल्सी क्लिअर कर आणि परत सेट कर. आणि 30 ला ही, 35 ला ही, तर याला किती? आता ही व्हॅल्यू सांग. स्नेहली चेक कर. बरोबर आहे का? 321.54. तर माझं नेटवर्क इश्यू येतोय. बरं ठीक आहे. दुसऱ्यांनी चेक करा. श्रद्धा चेक करी. चॅट बॉक्स मध्ये सांग स्नेहल. नाही सांगा पटापट सांगा. ही क्रॉस चेक करा आणि पुढची सांगा. श्रद्धा एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. एक पण व्हॅल्यू सांगितली नाही. पटकन सांगा. 269.55. 269.55.
तनिष आता कॅल्सी परत एकदा क्लिअर कर, परत सेट कर आणि आता हॉरिझॉन्टल करायचंय तुला. 90 ला हे, 100 ला हे, तर 95.80 ला किती? आता ही व्हॅल्यू सांगायची तुला आणि तीच आपली फायनल FCRB ची व्हॅल्यू राहणार आहे. पटकन. श्रद्धा येत नसेल तर मला विचार, परत एकदा मी रिपीट करेल इंटरपोल्युशन. तनिष स्क्रीन क्लिअर आहे ना तुला? आवाज व्यवस्थित येतोय? ठीक आहे. आता 90 ला हा चौकोन मधली व्हॅल्यू आहे, 100 ला चौकोन मधली व्हॅल्यू आहे, तर 95.80 ला किती? जी की आपली फायनल व्हॅल्यू येणार आहे. किती आली व्हॅल्यू श्रद्धा? 200. हा ठीक आहे, ती झाली श्रद्धा आपली. 291 नाही, ती बाकी वाटत. 291.31 का? 291.38. ठीक आहे, बरोबर आहे. दोघांची क्रॉस चेक झाली. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता FCRB ची व्हॅल्यू, आता हे कोणत्या याच्यानुसार आलंय आपलं? IS 800 2007 टेबल नंबर 40. टेबल नंबर 40. आता आपल्याला कुठे जायचंय? IS 800. आता आपल्याला कुठे जायचंय? IS 800 2007 टेबल नंबर 13A. 13A ज्या अल्फा LT ची व्हॅल्यू 0.21 आहे. आता 291 कशा कशाच्या मध्ये येतं सांगा मला? 291 कोणाकोणाच्या मध्ये येईल? 250, 250, 291.38 आणि 200. आणि इकडं FY ला व्हॅल्यू सांगा मला किती आहे? FY आपला 250 ना? FY आपला 250 आहे. FY ची व्हॅल्यू सांगा. 250 ला FY ची व्हॅल्यू किती आहे? FY 250 ला 152.3 आणि इकडे 134.1. आणि आता आपल्याला याचं इंटरपोलेशन करायचंय, जी आपली फायनल FBD ची व्हॅल्यू असणार आहे. या व्हॅल्यू मी बरोबर लिहिलाय का पोरांनो? सांगा मला. या व्हॅल्यू बरोबर लिहिलाय का? 152.3 आणि 134.1 बरोबर आहे का व्हॅल्यू? सांगा या व्हॅल्यू बरोबर आहे का? ठीक आहे, मग करा आता पूर्ण कॅल्सी क्लिअर करा, परत सेट करा आणि इंटरपोलेशन करा. 250 ला ही आहे, 200 ला ही आहे, तर 291.38 ला किती येईल? पटकन फास्ट करा, पटकन इंटरपोलेशन. आता दोनशे ची चुकीची आहे. 200 ची व्हॅल्यू कशी चुकीची आहे? - 134.1 बरोबर आहे ना रे? बरोबर आहे रे, बरोबर आहे तनिष. टेबल नंबर 13A बघ तू, 13A.
तू 13B बघत असेल, 13A बघ, 250 ला व्हॅल्यू किती बघ, 250 ला 153.6 आहे. सॉरी एक मिनिट, 250 ला 152.3 आहे आणि 200 ला 134.1 आहे. बरोबर आहे, बरोबर आहे तनिष. तू या कोणत्या व्हॅल्यू सांगतोय, आता वेगळ्याच व्हॅल्यू. अरे 200 ची व्हॅल्यू तसं नाही चेक करायचंय तनिष, चुकीचं चेक करतोय तू. FCRB बघ ना कुठे आहे, कॉलम आहे ना, पहिला कॉलम आहे ना, पहिल्या कॉलमला FCRB बघ ना, उभ्या व्हॅल्यू बघायच्या आहे, 250 आणि 200. कळलं का? FCRB ची उभी कॉलम बघायचा आहे, स्टार्टिंगलाच कॉलम उभा 250 आणि 200 आणि 250 त्या रो मध्ये शोधायचं आणि त्याला मॅच करायचंय. कळालं का तनिष? काय चुकलं? 167.5 नाही श्रद्धा, चुकीचं आहे. श्रद्धा चुकीची व्हॅल्यू, 152 आणि 134 मध्ये यायला पाहिजे व्हॅल्यू. याला हे तर याला किती? तनिष कळालं का तुला कसं शोधायचंय? उभ्या याच्यामध्ये FCRBच्या उभ्या याच्यामध्ये 250 आणि 200 आणि इकडे आडवा जो 250 आहे ना, त्याला व्हॅल्यू घ्यायच्या अशा 90 डिग्री मध्ये. श्रद्धा आन्सर चुकलंय. आपल्याला व्हॅल्यू या दोघांच्या मध्ये यायला पाहिजे. कॅल्सी पूर्ण क्लिअर कर, परत सेट कर आणि परत उत्तर सांग. आन्सर 152 आणि 134 च्या मध्ये यायला पाहिजे. पहिले ही कॉमा ही M प्लस, ही कॉमा ही M प्लस, ही शिफ्ट टू, लास्टला जायचं, टू सिलेक्ट करायचं आणि इज इक्वल टू दाबायचं. पटकन सांगा. पटकन सांगा. श्रद्धा, तनिष पटकन इंटरपोल्युशन करा. 250 ला 152.3 आहे, 200 ला 134.1 आहे आणि 291. अरे आपल्या व्हॅल्यू चुकलाय रे. एक मिनिट थांबा. आपल्या व्हॅल्यू चुकलाय, आपण हे लिहिताना चुकलोय. 291 थोडी 250 आणि 200च्या मध्ये येतो पोरांना. 291 कशाच्या मध्ये येईल हे चुकलं ना, आपलं लिहिताना चुकलं. 291 कोणाच्या मध्ये येईल? 250 आणि 200च्या थोडी मध्ये येईल 291. बरोबर. 200 कोणाच्या मध्ये येईल? 200 तुमचा 300, 300 आणि 250 याच्यामध्ये. आता सांगा 300 ला किती व्हॅल्यू तनिष? 300 ला किती व्हॅल्यू आता सांग? 300 ला 250 ला व्हॅल्यू शोध. 163.6 आणि 250 ला व्हॅल्यू शोधा आता. 152.3. आता करा. आता बरोबर येईल. आपल्या याच व्हॅल्यू चुकल्या होत्या घेताना. आता करा, आता बरोबर आहे इंटरपोल्युशन. आता करा.
आता बरोबर येणार आहे तुमचं. आता करा. किती व्हॅल्यू आहे ते सांगा. ला 163.6 आहे, 250 ला 152.3 आहे, तर 291.38 ला किती? $397.96. कस काय? अरे 163 आणि 152 च्या मध्ये यायला पाहिजे ना तनिष. तू उलटा नको टाकू. हे जसं दिसतंय ना 300 ला हे एम प्लस, 250 ला हे एम प्लस आणि 291.38 ला किती? 161.65 बरोबर आहे. 161.65 161.65 बरोबर आहे श्रद्धा. तनिष चेक कर. कळालं का? श्रद्धा स्क्रीन क्लिअर आहे का? ब्लर वगैरे होत नाही ना? ठीक आहे. तनिष हे व्यवस्थित कर. आता सर्वात लास्ट आपलं राहिलंय. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे, ते आपण इथं करू. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे आणि एमडी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग एमडी साठी फॉर्म्युला काय होता आपला? एमडी इज इक्वल टू बीटा बी 1 होता. झेड आपण किती घेतला? झेड आपण 173.67 इंटू 10⁻³ आणि इंटू एफबीडी आपला 161.65. सांगा एमडी चं उत्तर किती आलं? एमडी चा आन्सर किती आलं सांगा? एमडी चा आन्सर किती आलं सांगा? एमडी किती आलं सांगा? किती आलं एमडी? किती आलं एमडी सांगा पटकन. वरती जो एमडी तो किती आलाय सांगा? सांगा कॅल्क्युलेशन करून. 286.71 इंटू 10⁻⁶. क्रॉस चेक करा. 286.76 इंटू 10⁻⁶ न्यूटन ओके. आता सेम आपल्याला काय करायचंय? चेक द्यायचा. आता फायनल आपलं राहिलं चेक फॉर स्ट्रेंथ. मग चेक फॉर स्ट्रेंथ काय होता आपला? N/ND प्लस M/MD विच इज लेस दॅन इक्वल टू 1. मग आता एन ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली होती क्वेश्चन मध्ये? एन ची व्हॅल्यू किती दिली होती सांगा? एन म्हणजे गिवन फॅक्टर लोड आहे. एन म्हणजे गिवन फॅक्टर लोड आहे. किती दिला होता? 500 इंटू 10⁻³ आणि एनडी आपण किती काढला होता? 2.17 इंटू 10⁻⁶. 2.17 इंटू 10⁻⁶ प्लस एम किती दिला होता आपल्याला क्वेश्चन मध्ये? 45 इंटू 10⁻⁶ आणि एमडी किती काढला आपण आता? 286.76 इंटू 10⁻⁶. सांगा किती उत्तर येतं? आन्सर किती येतं सांगा? आन्सर किती येतं? लेस दॅन 1 यायला पाहिजे. याचा आन्सर सांगा. 500 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 2.17 इंटू 10⁻⁶ प्लस 45 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 286.76 इंटू 10⁻⁶. किती आन्सर येतं सांगा?
हा फायनली आता संपलं इथं. चेक फॉर स्ट्रेंथ. किती आन्सर येतं सांगा. किती आन्सर येतं. पटकन सांगा. तुम्ही झूम करू शकता तुमची स्क्रीन झूम करायचं पण ऑप्शन आहे तुम्हाला. जर व्हॅल्यू दिसत नसतील तर झूम करू शकता. किती आलं उत्तर सांगा. पटकन सांगा आन्सर. झिरो पॉइंट 157 आलं. आन्सर किती आलं तुमचं. 0.157. 0.157 which is less than 1. Hence okay. इथं आपला क्वेश्चन संपतोय. कळालं का मला सांगा. कळालं का. कॅल्क्युलेशन करायचं होतं सिंपल. कळालं का तनिष. कळालं का तुला. इथं आपला क्वेश्चन संपलाय. चालते. आता आपण काय करू. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ कारण की व्हिडिओ फार मोठा होऊन जातो. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि लगेच कनेक्ट करा तुम्ही. आता किती वाजले. 7:25 ला कनेक्ट करा. 7:25 ला तिथंच या. तिथंच लेक्चर तुम्हाला दिसेल. लेक्चर नंबर 2. लगेच कनेक्ट करा. आता ब्रेक घेऊ आपण एक 5-10 मिनिटाचा. चला बाय बाय.